नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। तर आता खरोखर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमोच्या 8व्या हप्त्याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे। मग नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता केव्हा जमा होणार आणि त्यासोबतच नमोचाही 8वा हप्ता जमा होणार का, म्हणजे एकूण 2000 रुपयांचा लाभ मिळणार की 4000 रुपयांचा लाभ मिळणार, ही संपूर्ण शेतकरी बांधव सध्या कमेंट्समध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारताय तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यांचा लाभ घेतला आणि नमो शेतकरी योजनेच्या 7 हप्त्यांचा जसा की लाभ घेतलेला आहे, अगदी त्याप्रमाणे पीएम किसानच्या 21 हप्त्यांचा लाभ आपण पीएम नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते आपल्याला वितरित करण्यात आलेला आहे। अगदी त्याच पद्धतीने आता ही म्हणजेच पीएम किसानचा 22वा हप्ता देखील आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याच हस्ते वितरित होणार आहे। मग आता हा हप्ता नक्की केव्हा वितरित होणार, तर शेतकरी मित्रांनो 13 मार्च 2026 रोजी आसाम येथे एक कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमादरम्यान संध्याकाळी 5 वाजता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते डायरेक्ट डीबीटीद्वारे म्हणजेच एका क्लिकवरती संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे, जसं की 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान सन्मान दिवस हा दिवस साजरा केला जाणार आहे। आणि याच निमित्ताने शेतकरी बांधवांना आतुरतेने वाट पाहत असलेल्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण देखील नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मग आता शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारत आहे किंवा मग सोशल मीडियावरती आपल्याला अशाही बातम्या ऐकायला मिळत आहे की पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासोबतच शेतकरी बांधवांना नमोचाही 8व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। मग हे कितपत खरं आहे, तर मित्रांनो जसं की पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे, तशी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अधिकृतरित्या तारीख ही राज्य शासनाच्या माध्यमातून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। फक्त संभाव्यता किंवा मग आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात येते, कारण पीएम किसानच्या 22व्या हप्त्यालाही खूप विलंब झालेला आहे। त्याचबरोबर नमोच्याही 8व्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे, 9व्या हप्त्याचाही कालावधी सुरू झालेला आहे आणि शेतकरी बांधव सध्या आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता। आणि त्यामुळे जसं की सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येते की नमोच्या 8वा हप्ता जो आहे तर तो 8वा हप्ता पीएम किसानच्याच 22व्या हप्त्यासोबत वितरित केला जाईल, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप अशी कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही की नमोचा 8वा हप्ता केव्हा वितरित केला जाणार। परंतु लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचाही 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे, कारण 8व्या हप्त्याचा कालावधी संपून आता 9व्या हप्त्याच्या कालावधीची सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची तारीख तर जाहीर करण्यात आली आणि 13 मार्च 2026 रोजी तो वितरित तर नक्कीच होणार आहे, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही। जसे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून अपडेट जाहीर करण्यात येईल। अगदी त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्की नमोचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार ही अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोच केली जाईल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।